नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर मराठा तरुणांमधला रोष जो आहे तो रस्त्यावर दिसू लागला होता आणि त्याच्यावरचा पहिला उपचार म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारनं आज सर्वसाधारण राज्यभरातल्या सगळ्या मुलांसाठी फीची जी मर्यादा होती EBC फीची ती 6 लाखापर्यंत एक्सटेंड केलेली आहे, ज्याचा फायदा इंजिनिअरिंगला, मेडिकलला, पॉलिटेक्निकला, मॅनेजमेंटला शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. आपल्यासोबत आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत. विनोद तावडेजी, स्वागत आहे तुमचं माझा ABP माझामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला असा आहे की मगाशी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री होते ABP माझावरती आणि त्यांनी असा आरोप केला की 2003 साली EBCची सवलत जी होती ती 2,50,000 होती. त्याचा जर 8% प्रमाणे महागाई दर जर पकडला तर आता त्याची किंमत जी होती ती 10 लाख होती आणि सरकारनं फक्त 6 लाखाची मर्यादा वाढवलेली आहे. एकूण आत्ताची स्थिती बघता, आर्थिक स्थिती बघता, एकूण शिक्षणाचा खर्च बघता ही सवलत फारच कमी आहे. कमीत कमी सरकारनं 8 ते 10 लाखापर्यंत हे एक्सटेन्शन न्यायला हवं होतं. मला असं वाटतं की जी आम्ही आर्थिक निकष OBC आणि बाकीच्यासाठी ठेवले आहेत त्याच पद्धतीने मला वाटतं ही रचना झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जे एवढं वाटत होतं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी का नाही वाढवलं की काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे पाहिल्या पाहिजे. आमच्याकडे गुणवत्ता आहे पण माझ्या आईवडिलांकडे पैसा नाही म्हणून मी शिकू शकत नाही असा प्रश्न घेऊन लाखो विद्यार्थी तरुण तरुणी रस्त्यावर आपण पाहिले. त्यातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलेले हे जे उत्तर आहे आज राज्य सरकारने, मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या अतिशय स्टेट्समन ज्यांना आपण मानतो अशांनी तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करून ही एक चांगलं पाऊल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी म्हटलं असतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे, राज्य सरकारने घेतलं आहे, तर मला पटलं असतं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत असं चित्र, असा मेसेज गेला असता. नक्कीच. दुसरा एक आरोप असा त्यांनी केला की तुम्ही ज्या एकाच वेळेला असंही म्हणालात की कॉलेजेसनी कमीत कमी हे अश्युअर करावं की 50% मुलांना तरी किमान प्लेसमेंट मिळाली पाहिजे आणि 2 वर्षात कॉलेज ॲक्रेडिटेड झालं पाहिजे. तर 50% प्लेसमेंटची जी तुम्ही किमान अपेक्षा पकडलेली आहे ती अव्यवहार्य आहे. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये किंवा किंवा देशामध्ये, इन्व्हेस्टमेंट कमी होते आहे, परदेशी गुंतवणूक कमी झालेली आहे, त्याच्यामुळे नोकऱ्यांचा दरच वाढण्याचा कमी आहे. तर तुम्ही अशी अपेक्षा कशी काय करू शकता, असा एक त्यांचा प्रश्न आहे. मुळात तुम्ही 50% प्लेसमेंट केली तरच ही फी मिळेल असं काही सरकारने म्हटलेलं नाहीये. सरकारने अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अक्रेडिटेशन तुमचं झालं पाहिजे, म्हणजे दर्जा. कारण शेवटी शासन जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी देणार ती फी कारणी लागली पाहिजे. गरीब माणूस, एखादा मजूर, एखादी मोलकरीण साबण विकत घेते, त्याच्या सेल्स टॅक्समधून तिजोरीत पैसे येतात, त्यातून हा मुलगा जर शिकणार असेल तर ते शिकण्याचं ठिकाण एक गुणवत्तेचं असलं पाहिजे. ही अपेक्षा व्यक्त करणं काही चूक नाहीये. हा, तुम्ही जर 50% प्लेसमेंट दिली नाही तर आम्ही फी देणं बंद करू असं सरकारने म्हटलं नाहीये. आम्ही पॉझिटिव्हली ही फी घेऊन शिकणाऱ्या तरुण तरुणीला चांगलं कॉलेज, गुणवत्तावालं कॉलेज मिळालं पाहिजे ही अपेक्षा जर आम्ही केली तर त्यात काय चुकलं हा मला खरंच प्रश्न आहे. दुसरा एक मुद्दा आहे, खरं तर म्हणजे मुलांची प्लेसमेंट झाली पाहिजे किंवा तशी अपेक्षा धरणं काही चुकीचं नाहीये, पण त्यांचं म्हणणं असं आहे की एकूणच राज्यामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आणि नोकऱ्यांचं वाढणारं प्रमाण हे व्यस्त आहे. मग अशा वेळेला अशी अपेक्षा तरी तुम्ही कशी धरता? माझं असं मत आहे की महाविद्यालयांनी अशा प्लेसमेंटसाठी जर स्वतः काही पुढाकार घेतला, स्टार्टअप्स चाललेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत. आता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 500 कोटीचं कर्ज उद्योगांसाठी देण्याचं सुरू झालेलं आहे. असं जर सगळं होणार असेल आणि त्यासाठी जर महाविद्यालयांनी पुढाकार घेतला तर याचा फायदा कोणाला मिळणार, तर त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार. ते करण्यासाठी जर आम्ही म्हटलं तर त्याचं खरं म्हणजे मला असं वाटतं की त्या मुलांच्या हितासाठी सरकारने म्हटलेलं आहे. बरं, दुसरा एक मुद्दा आहे की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस ही दुकानांसारखी चालू जातात. तिथं भरमसाठ फी वसूल करायची, मस्टरवरती सह्या घ्यायच्या, जास्तीचे पगार संस्थाचालक ठेवून घेतात आणि कमी पगारावरती लोकांना राबवायचा, हा सगळा अजेंडा चाललेला आहे. त्याच्यामुळे शिक्षणाची जी गुणवत्ता आहे तीही घसरलेली आहे. तर गेल्या काही वर्षामध्ये सत्तेत असलेले पृथ्वीराज चव्हाण असंही म्हणाले की मग ही दुकानं बंद करण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही. तर मला खूप स्पेसिफिक प्रश्न पडलेला आहे, असं करणं शक्य आहे का? कारण आपल्याकडच्या शिक्षणाची बिघडलेली अवस्था ही काही आज बिघडलेली नाही, ती गेल्या 20-25 वर्षातली सातत्यानं होणारी प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये शिक्षणाची वाट लागलेली आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर अशी दुकानं बंद करणं प्रॅक्टिकली शक्य आहे का राजकीय दबाव झुगारून?
या सरकारला 100% शक्य आहे आणि आम्ही ते पाऊल उचललं सुद्धा. आणि आम्ही हे जे पाऊल उचललं त्या पाऊल उचलल्यानंतर त्या संस्था कोर्टात गेल्या आणि आम्हाला एआयसीटीची परवानगी असल्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे एआयसीटीचा कायदा हा लोकसभेचा आहे आणि डीटीचा कायदा हा विधानसभेचा आहे, त्यामुळे तो प्रिव्हेल झाला. मग आम्ही एआयसीटीकडे गेलो आणि त्यांनी पुन्हा 17 महाविद्यालय बंद करायला लावली, ती आम्ही केली. त्यामुळे ज्या महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही ते पुढच्या काळामध्ये 100% बंद होतील. कारण गुणवत्तापूर्ण शिक्षणच विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, हा या सरकारचा आमचा आग्रह आहे. विनोद तावडेजी, यालाच धरून एक प्रश्न विचारतो. आपल्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावा हा आग्रह आहे, पण गेल्या काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही त्याला विरोधी पक्षात होतात, श्रीकर परदेशींनी पटपडताळणी केली होती आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा सगळा बोऱ्या कसा वाजलेला आहे प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी कॉलेजेसपर्यंत हे आपल्या ध्यानात आलं होतं. म्हणजे अगदी भाड्यानं शिक्षक शिकवायला ठेवले होते, जे शिक्षक आहेत ते वर्गातच नव्हते किंवा इंग्रजीच्या शिक्षकाला किमान स्पेलिंग सुद्धा नीट येत नव्हती, असे सगळे गोंधळ झालेले आहेत. तर हे सगळे गोंधळ सुधारणं हे शक्य वाटतं का तुम्हाला? नक्की वाटते, कारण गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने आम्ही जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवला त्यामध्ये गेल्या 2 वर्षात ज्या संस्था या विषयाचं सर्वेक्षण करतात त्यांनी सांगितलं की 10% शिक्षणामध्ये राज्यात सुधार झालेला आहे आणि आपला 13वा क्रमांक होता देशात, तो आता 3ऱ्यावर आलेला आहे. हे सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते. त्यामुळे जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा कार्यक्रम आम्ही प्राथमिक स्तरापासून राबवायला सुरुवात केली त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसत आहेत. कारण शेवटी मागच्या सरकारमधला आणि या सरकारमधला फरक असा आहे की मागच्या सरकारमध्ये संस्था चालकच मंत्री होते, या सरकारने तसं चित्र नाहीये. या सरकारमध्ये बसणारे मंत्र्यांच्या स्वतःच्या संस्था नाही आहेत आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हा कमावण्याचा उद्योग नाही. शिक्षण हे विद्यार्थ्यांना चांगलं दिलं पाहिजे, हा आग्रह या सरकारचा आहे आणि त्या दिशेने आपण पावलं टाकतो. मराठा मोर्चामधली एक अतिशय महत्वाची मागणी पण अशी पण आहे की या सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत, जे शिक्षण सम्राट होऊन बसलेले आहेत, जे लाखोंची करोडोची फी घेतात खरं तर तिथं बसून डोनेशनच्या नावाखाली, त्या सगळ्या शिक्षण संस्था, हे खाजगीकरण हे तर अंगाशी आलेलं आहे आपल्या आणि सरकारनं उच्च शिक्षणातून आपलं लक्ष किंवा आपलं अंग काढून घेणं ही खूप मोठी चूक ठरली. त्यामुळे या शिक्षण संस्था ताब्यात घ्या पहिल्यांदा, अशी मागणी होते. ह्याला काही हे व्यवहार्य वाटतंय तुम्हाला? हे अजिबात व्यवहार्य नाहीये आणि ही मागणी ज्या भूमिकेत नाही की त्या संस्था चालक भरमसाठ फी घेतात त्यामुळे आमची मुलं शिकू शकत नाही, तर त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याप्रमाणे 12 वर्ष जो कायदा झाला नव्हता तो आम्ही आल्यानंतर केला. शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा आणि प्रवेश नियंत्रण कायदा, आणि त्याप्रमाणे आता प्रत्येक महाविद्यालयाने दिलेलं फी स्ट्रक्चर जे आहे त्याचा नीट अभ्यास करून त्या फीज आता योग्य ठरवल्या जात आहेत. आणि तरीही अशा ठिकाणी गुणवत्ता आहे पण पैसा नसल्यामुळे शिकायला मिळत नव्हतं, ती अडचण आजपासून सुद्धा दूर झाली. त्यामुळे ती मागणी ज्या भूमिकेत ना होती ती भूमिका या सरकारने मला असं वाटतं त्यांच्या मनातली जाणून त्याच्यावर कारवाई चालू केली. नाही, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मी तुम्हाला एक सगळ्या लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे तो विचारू इच्छितो की आपल्याकडे डोनेशनच्या नावाखाली भरमसाठ पैसा घेतला जातो, म्हणजे मॅनेजमेंट सीट्स, म्हणजे सरकारी कोट्यातल्या सीट्स म्हणजे मॅनेजमेंट सीट्सच्या नावाखाली वगैरे. तर खरं तर ह्या सीट्स खूप असतात, म्हणजे त्याच्यामध्ये खूप लोकांना संधी मिळते ज्यांच्याकडे पैसे असतात, पण ज्या मुलांकडे मार्क्स आहेत, गुणवत्ता आहे, मात्र पैसे नाही आहेत, अशा मुलांना ती संधी मिळत नाही. तर ह्या ज्या जागा आहेत वाढलेल्या ज्याच्यातून पैसे मिळू शकतात, या ज्या जागा कॉलेजेसनी वाढवून ठेवलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती स्वाभाविक हक्क सांगितला जातो पैसेवाल्यांचा, ते कमी करता येऊ शकतं का आपल्याकडे एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये? कारण आत्ताचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा आरक्षणाचा, तो आरक्षण म्हणून निवड झालेला नाहीये, तो शिक्षण मिळत नाहीये, चांगलं शिक्षण मिळत नाहीये, तिथं संधी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे नोकरी मिळत नाही, यामुळे निर्माण झालेलं आहे. मुळात 15% जो मॅनेजमेंट कोटा आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पै फाउंडेशनच्या केसनंतर आलेला निकाल आहे. तर त्यात राज्य सरकार काहीच बदल करू शकणार नाही. जर विनाअनुदान महाविद्यालय आम्ही सगळं चालवतो तर राज्य शासनाचा हस्तक्षेप का, अशी जी काही केस झाली त्यातनं शेवटी 15% जागा यात आपण त्या संस्थेला दिल्या पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याप्रमाणे पण उरलेल्या 85% जागांमध्ये आता आपण गुणवत्ता आणि ज्याच्याकडे पैसा नाही पण गुणवत्ता आहे त्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ती जी मागणी, ती जी खतखत होती ती आजच्या या निर्णयामुळे नक्कीच बंद होईल, नक्कीच दूर होईल. अच्छा,
अजून एक आरोप असा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. ते म्हणाले की मी या सरकारमधल्या काही लोकांकडून, काही अधिकृत आणि चांगल्या लोकांकडून माहिती घेतली, त्याच्यामधून त्यांना असं समजलंय. आता ते खरं आहे का खोटं फक्त तुम्ही क्लिअर करा, म्हणजे महाराष्ट्राला पण ते क्लिअर होईल की ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गातील मुलांना जर इंजिनिअरिंगला शिक्षण घ्यायचं असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठीच फक्त गुणांची मर्यादा 60% आहे, ती बाकीच्यांसाठी नाही. असं आहे की 2.5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना सर्वांना सरसकट सवलत मिळेल आणि ज्यांचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे त्या सर्वांना मात्र 60% मार्क असले पाहिजेत, असं आहे. नेमकं यातलं नेमकं काय आहे? मला तुमचा प्रश्न नीट ऐकवला नाही, पण जे मध्ये मध्ये ऐकवलं त्यातलं 1 लाखापर्यंत जी मर्यादा होती ती 2.5 लाखापर्यंत केली. बरोबर. तिथे सरसकट सगळ्याचा ते नियम 1 लाखाला होते, ते 2.5 लाखाला झाले. 2.5 ते 6 लाख ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्नातले जे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण आहेत तर आपण गुणवत्ता किमान 60% धरली 12वीला. तर 12वीला 60% ज्याला आहेत आणि ज्याला अशा ठिकाणी प्रवेश मिळतोय त्याच्या फी प्रतिपूर्तीची ही राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना आहे. नाही, पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की ते मात्र फक्त खुल्या प्रवर्गातल्या लोकांनाच अशी अट घालण्यात आली आहे की 60%ची अट जी आहे ती. असं आहे की याच्यामध्ये खुला प्रवर्गातला स्वाभाविकपणे येणार यासाठी, कारण अन्य प्रवर्गातल्यांना ती सोय ऑलरेडी उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांना ही अडचण येणार नाही. अन्य प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी खुल्यामध्ये जरी प्रवेश घेतला तरी त्याला फ्री प्रतिपूर्ती मिळत होती. एससी कोट्यात न घेता ओपन मधला एखाद्या तरी त्याला ती मिळत होती. त्यामुळे ही आधी ऑलरेडी लागू आहे. त्यामुळे यामुळे कुठल्याही याच्यावर अन्याय होणार नाही, उलट एका नवीन वर्गाला याच्यामध्ये फायदा होणार. बरं, ठीक आहे. मुद्दा साहेब, अजून एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. वेळ खरं तर आपली संपत आलेली आहे. आज प्रतिज्ञापत्र सादर होणं अपेक्षित होतं मराठा आरक्षणावरती सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये, मात्र ते सादर होऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्री असं म्हणाले की आमची पूर्ण तयारी होती. मात्र हायकोर्टात जे झालं त्याच्यानुसार अभिनंदन वग्यानी असं म्हणाले की आम्हाला काही प्रॅक्टिकली डेटा अजून अवेलेबल झालेला नाही, तो आम्हाला क्रॉस चेक करायचा आहे, तो आम्हाला मिळवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. नेमकं काय खरं आहे? मुख्यमंत्री म्हणतात ते खरं आहे की हायकोर्टामध्ये वकिलांनी जे सांगितलं, सरकारच्या वकिलांनी, ते खरं आहे? असं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी कोर्टात जे घडलं त्याची माहिती घेऊनच सांगितलेलं आहे. कोर्टात काय घडलं परत आपण हा प्रश्न विचारला. आज माननीय उच्च न्यायालयामध्ये जे सुनावणी झाली त्यावेळी जे इंटरव्ह्यू करणारे होते त्यांचं प्रतिपादन पूर्ण झालेलं नव्हतं. त्यानंतर जे सरकारी वकिलांना याविषयी विचारलं तर आमची अॅफिडेव्हिटची तयारी आहे, फक्त आम्हाला परवानगी एवढीच द्या की केंद्र सरकारच्या सेन्ससचा डाटा जो आता उपलब्ध आम्हाला होऊ शकतो तो आम्हाला मध्ये एक ऍडिशनल अॅफिडेव्हिट मांडायची परवानगी द्या. तर मग कोर्ट असं म्हणलं की याचा अर्थ आम्ही असं म्हणायचं का की सरकारला वेळ हवाय. त्यावेळी आमचे वकील रवी कदम साहेब आणि थोरात साहेब म्हणजे नाही, आम्हाला वेळ नको, आम्ही आत्ता हिअरिंग चालू करायला तयार आहोत, तुम्ही सुरू करा. आणि मग ज्यावेळी बाकीच्यांचा इंटरव्ह्यू झालेला नाही आहे तर माननीय उच्च न्यायालय म्हणलं की तुम्हाला जी काही आकडेवारी मिळेल, कारण ती आकडेवारी ही आता पूर्ण झाली आहे. जे आक्षेप मगाशी पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा राणे साहेब घेत होते वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये की इतके दिवस काय केलं, तर इतके दिवस आम्ही सगळे आर्काईव्ह मधले सामाजिक मागास मराठा समाज काय आहे याचे 74 ठोस पुरावे गोळा केले. माथाडी मराठा किती आहे, शेतकरी मृत्यू मराठांचे किती झालेले आहेत, रिक्षावाले किती आहेत, हमाल किती आहेत, मोलकर्णी किती आहेत, असा आर्थिक डाटा जो राज्याचा मिळू शकतो तो केलेला आहे. पण केंद्र सरकारचा सेन्ससचा डाटा आता झालाय, तो केंद्राकडे मिळून तो क्लिनिंग करून मांडायचा असेल तेवढ्यापुरतं ते म्हटलं. मग ज्यावेळी माननीय उच्च न्यायालय म्हटलं की याचा तुम्हाला वेळ पाहिजे, म्हटलं आम्हाला वेळ नको, आम्ही आता हिअरिंग करायला सुरू आहोत असं सांगितल्यानंतर बाकीच्या इंटरव्ह्युनरना मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग तुम्ही आता 2 आठवडे घ्या, त्यानंतर 4 आठवड्यात सरकारने आपलं त्याच्यावर म्हणणं मांडा आणि मग त्यावेळी आम्ही ठरवतो की पुढची सुनावणी कशी होईल. त्यामुळे आज आम्ही पूर्ण तयारीने कोर्टात गेलो होतो. हे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते खरं आहे. आणि जे आपण काही मीडियामधनं चालवलं जात आहे की आम्ही वेळ मागितला, ही वस्तुस्थिती नाही. हे आपण कुठल्याही वकिलाला जो आज माननीय उच्च न्यायालयात होता ते आपण त्याला विचारू शकता. नक्कीच. तुम्ही खरं तर पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपालाही मधल्या काळामध्ये उत्तर देऊन टाकलं की ते असं विचारत होते की 2 वर्ष सरकारनं काय केलं आरक्षणासाठी, तर तुम्ही म्हणालात की त्यांनी जे अपुरं ठेवलं होतं ते तुम्ही 2 वर्षात पूर्ण केलं. मला वेळ संपत आली. शेवटी एक जाता जाता प्रश्न की आजची जी सवलत जी जाहीर केलेली आहे सरकारनं 6 लाखापर्यंतची, ती कुठल्या कुठल्या अभ्यासक्रमांसाठी असणार आहे, कोणाकोणासाठी असणार आहे, लोकांच्या आणि तरुणांच्या माहितीसाठी, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पेसिफिक प्रश्न विचारतो.
महाराष्ट्र शासनाचं तंत्र शिक्षण खातं आहे, वैद्यकीय शिक्षण खातं आहे आणि उच्च शिक्षण खातं आहे. या तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च शिक्षण मध्ये या विविध योजना त्यातल्या लागू होणार आहेत. यामध्ये ओबीसी समाजाला ज्या ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला ह्या सगळ्या सुविधा मिळत आहेत त्या सगळ्या अभ्यासक्रमाला या सुविधा लागू होतील, की ज्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा आहे, फार्मसी आहे, आर्किटेक्चर आहे, मेडिकल आहे, फार्मसी आहे, बाकीच्या सगळ्या कोर्सेस ज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि डीम मेडिकल कॉलेजमध्ये आपण एवढंच केलेलं आहे की जी फी लागते त्याचं कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडनं घ्यायचं, पण त्याचं व्याज ते त्या विद्यार्थ्यावर पडू न देता सरकार ते व्याज देणार आहे. म्हणजे गुणवत्तेमुळे पैसा नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही, शिक्षण चालू राहील, व्याज आम्ही भरू. आणि स्वाभाविकपणे डॉक्टर झालेला कुठलाही तरुण जो असतो तो त्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर स्वाभाविकपणे ती कर्ज परत फेडू शकतो. सुमारे 7 लाख विद्यार्थ्यांना 700 कोटीचा आर्थिक भार सरकार सोसून हे सगळे लाभ मिळवून देणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला शहरामध्ये येऊन शिकायचं आहे त्याला दरमहा 3,000 रुपये मोठ्या शहरात आणि लहान ठिकाणी 2,000 रुपये ही सुद्धा अर्थसहाय्य डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता. कारण अनेक वेळा हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही, मग बाहेर राहावं लागतं, तर बाहेर लागताना पैसे नसतात, त्यामुळे बाहेर शिकायला जात नाही. तर अशा तरुणांनी शिकायला आलं पाहिजे, त्यासाठी त्यांना आर्थिक लाभ देण्याची योजना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह शिष्यवृत्ती योजना आम्ही आज 30 घोषित केली. नक्कीच नक्कीच अपेक्षा करूयात की सरकारनं खरं तर ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या 7 लाख मुलांना फायदा होणार आहे, जे की उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, जे तंत्र शिक्षण घेऊ इच्छितात, जे मेडिकलला जाऊ इच्छितात. आणि मराठा आरक्षणामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते त्याच्यावरच्या उपचाराचं हे पहिलं पाऊल आहे, जे पाऊल यशस्वी ठरेल अशी अपेक्षा करूयात. आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल यासाठी सरकार वेगानं कारवाई करेल अशी अपेक्षा करूयात. विनोद तावडेजी, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण पाहत रहा एबीपी माझा.